हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवलेली होती बिर्याणी। बिर्याणी म्हटलं की थोडासा तामझाम होतोच आणि बिर्याणीची प्रोसेससुद्धा खूप मोठी वाटते, पण पटकन आणि कमीत कमी वेळात बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण बघूया। सगळं एकत्र न करता लेयर्स देऊन बिर्याणी कशी बनवायची ते बघूया। मटण मॅरिनेट करून ठेवा, मग ते शिजवा। खूप मोठी प्रोसेस वाटते, पण तसं न करता अगदी झटापट बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण बघूया। तुम्ही बघू शकता बिर्याणी अगदी मोकळी झालेली आहे। त्याचा कलर किती छान आलेला आहे। मॅरिनेट करून ठेवलेलं मटण शिजायला बराच वेळ लागतो, मग आपल्याला बिर्याणीला सुद्धा खूप वेळ लागतो। मटण शिजवताना पाणी अजिबात वापरायचं नाही। बिना पाणी वापरता फक्त हळद आणि मीठ लावून मटण शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची। अशा पद्धतीने जरी बिर्याणी बनवली तरी अगदीच चविष्ट अशी बिर्याणी तयार होते। लेयर्स दिल्यानंतर बिर्याणी डायरेक्ट आपल्याला गॅसवरती ठेवायची नाही। गॅसवरती तवा ठेवून त्यावरती आपल्याला बिर्याणीचं पातेलं ठेवायचं आहे। त्यामुळे बिर्याणीला चांगली वाफ मिळते आणि अगदी मोकळी अशी बिर्याणी तयार होते। चला तर मग वेळ न घालवता पण बिर्याणीला सुरुवात करूया। तर हा बासमती तांदूळ घेतलेला आहे मी, तो अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। एका मोठ्या पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। इथे पाणी थोडं जास्तच घ्यायचं आहे, कारण त्यातून आपण नंतर तांदूळ बाजूला काढणार आहे। तर एक दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, चक्रीफूल, काळी मिरी, लवंगा आणि 2 वेलदोडे टाकायचे आहेत। इथे मोठी इलायची सुद्धा वापरायची आहे, मी फक्त लहान इलायचीच वापरलेली आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। जास्त वेळ नसेल तर अगदी 5 ते 10 मिनिटं हा तांदूळ भिजवून घेतला तरी सुद्धा चालतो। तर या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबूमुळे हा तांदूळ अगदी मोकळा आणि चांगला शिजतो। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। या पाण्यात मीठ थोडं जास्त टाकायचं, कारण आपण जेव्हा तांदूळ निथळून घेऊ त्यामुळे नंतर ते मीठ कमी होतं आणि भात आळणी लागतो, त्यामुळे मीठ थोडंसं जास्त घालायचं। हा तांदूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाही। तांदूळ शिजत असताना मधून अधून चमच्याने ढवळत राहायचं, म्हणजे तांदूळ एकमेकाला चिकटला जाणार नाही आणि मोकळा शिजेल। अगदी आपल्याला 80 ते 90% हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ जास्त शिजला की मग तो चिकट होतो आणि मग तो मोकळा होणार नाही। त्यामुळे आपल्याला 80 ते 90% फक्त हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। हा तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती मटणही शिजायला ठेवूया। तर इथे मी या मटणाला फक्त हळद आणि मीठ लावून तेलामध्ये शिजायला ठेवलेलं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, फक्त आणि फक्त तेलामध्येच हे मटण शिजवून घ्यायचं आहे। असं पटकन शिजलं जातं। त्यानंतर आपण बिर्याणीची पुढची तयारी करून घेऊया। एका कढईमध्ये मी अगदी 1 वाटी तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे। यामध्ये आपण कांदा तळणार आहे। इथे मी मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत, ते उभे बारीक चिरलेले आहेत। अशा पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे। अगदीच बारीक करायचा नाही आणि जास्त मोठाही ठेवायचा नाही, अशा पद्धतीचे उभे काप करून घ्यायचे आहेत। तर हा कांदा आपल्याला सोनेरी रंगापर्यंत अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण हा कांदा आपल्याला फास्ट गॅसवरती तळून घ्यायचा आहे। गॅस स्लो ठेवला तर हा कांदा मऊ होतो आणि तो कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे फास्ट गॅसवरतीच हा कांदा आपल्याला अगदी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा तळत असताना त्याला चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे तो सगळ्या बाजूनी एकसारखा भाजला जाईल। तर बघू शकता कांद्याला हलका कलर चेंज झालेला आहे। तर अजून 2 मिनिटं हा कांदा असाच तळत ठेवायचा आहे। अगदीच डार्क नाही करायचा। अजून थोडा कलर चेंज झाला की आपण गॅस स्लो करायचा आहे। तर इतका कलर चेंज झाल्यानंतर आपण हा कांदा बाजूला काढून घ्यायचा आहे। तेल गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते, त्यामुळे बाजूला काढल्यानंतर सुद्धा तो कलर अजून डार्क होतो। जास्त डार्क कलर येईपर्यंत ठेवला तर कांदा करपला जातो आणि त्याची चव एकदम बिघडते। तर हा इतका भाजलेला कांदा आहे, तर तो असा निथळून मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवते। तेलातून बाजूला काढल्यानंतर हा कांदा थोडासा पसरून ठेवायचा,
त्यामुळे तो अगदी कुरकुरीत होतो आणि तसाच राहतो. त्यानंतर हेच तेल आपण पुढे बिर्याणीसाठी वापरणार आहे, ज्यामध्ये कांद्याचा पूर्ण रस उतरलेला असतो. तर हे नितळण्यासाठी आपण एका चाळणीत काढून ठेवायचे आहे. त्यामुळे त्यातलं सगळं पाणी नितळलं जाईल आणि तांदूळ अगदी मोकळा मोकळा होईल. तर पुन्हा मी तेच तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं कमी केलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये काही काजू घालून घ्यायचे आहेत. हे काजू हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. तेल जास्त गरम झालं असलं की काजू एकदम करपले जातील आणि त्याची चव चांगली लागणार नाही. त्यामुळे हलकं गरम करून त्यामध्ये काजू अगदी गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता काजूचा रंग अगदी हलका गुलाबी झालेला आहे. तर या स्टेजला आपण काजू बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्या तेलामध्ये आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर पुन्हा तेच खडे मसाले आपण इथे वापरणार आहे. दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग, काळी मिरी, वेलदोडे, 1 मोठी इलायची आणि चक्रीफूल. तमालपत्र असं थोडंसं चुरा करून घालायचं, म्हणजे त्याची चव चांगली तेलात उतरते. त्यानंतर मी 1 मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा कांदा अगदी विरघळेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. हा कांदा मटण शिजवण्याच्या अगोदर घातला तरीसुद्धा चालतो. आता यामध्ये मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. तर हे आलं लसूणची पेस्ट घरीच बनवलेली असली पाहिजे, त्यामुळे त्याची चांगली चव उतरते. जेव्हा बिर्याणी बनवायची आहे तेव्हाच ही पेस्ट बनवायची, त्यामुळे त्याचा स्मेल एकदम फ्रेश राहतो. आलं लसूण थोडंसं परतलं की त्यामध्ये अगदी अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. मटण जर मॅरिनेट केलेलं असलं तर टोमॅटो नाही घातला तरी चालतो, कारण मॅरिनेट करताना आपण त्यामध्ये दही वापरलेलं असतं. त्यामुळे टोमॅटो नाही वापरला तरीसुद्धा चालतो. टोमॅटो चांगलं विरघळेपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. यामध्ये मी अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट घालणार आहे आणि त्यानंतर मी इथे रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला आहे. हा बिर्याणी मसाला आपण घरीसुद्धा बनवू शकतो, पण इथे मी सुहानाचा हा बिर्याणी मसाला वापरलेला आहे. तर हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण मटण शिजवलेलं जे पाणी आहे ते पाणी इथे वापरायचं आहे. मटणाचंच पाणी आपल्याला इथं ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे, दुसरं पाणी वापरायचं नाही. त्यामुळे त्याचे मटणाची चव त्या ग्रेव्हीमध्ये उतरते. तर थोडंसं पाणी मिक्स करून ही ग्रेव्ही चांगली भाजून घ्यायची आहे. अगदी तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे. फक्त मीठ लावून मटण शिजवलं की त्याचं पाणी सुटतं, तेच पाणी इथे आपण वापरलेलं आहे. मॅरिनेट केलेलं मटण शिजवायला खूप वेळ लागतो, म्हणून मी अगोदरच बाजूला मटण शिजवून घेतलेलं आहे. हे मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत असेच भाजून घ्यायचे आहेत. चांगलं भाजून झालं की मग यामध्ये आपण मटणाचे पीस घालणार आहे. या ग्रेव्हीमध्ये मटणाचे पीस घातल्यानंतर त्याला चांगलं हलवून अगदी मसाला सगळ्या बाजूने लागेल अशा पद्धतीने हलवायचं आणि त्यानंतर 5 मिनटं ही ग्रेव्ही अशीच झाकून ठेवायची, म्हणजे त्या सगळ्या मसाल्यांचा अर्क त्या पिसांमध्ये उतरला जातो. थोडीशी कोथिंबीर घालायची. त्यानंतर झाकण ठेवून असंच 5 मिनटं चांगली ग्रेव्ही शिजवून घ्यायची. तर 5 मिनटानंतर बघू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये अगदीच पाणी असं राहिलेलं नाही. तर हे मटण आपलं तयार झालेलं आहे. हे आपण आता लेयर्समध्ये टाकून घेऊया. तर बिर्याणीची लेयर्स लावण्यासाठी आपण जाड पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये तळाला थोडंसं 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे, ज्यामुळे बिर्याणी खाली चिकटली जाणार नाही. तर अगोदर आपण तांदळाचा असा लेअर लावून घ्यायचा आहे. तांदूळ आपला गरमच असायला पाहिजे. सगळ्या बाजूनी एक समान लेअर लावून झाल्यानंतर त्यावरती आपण मटणाचा लेअर लावून घ्यायचा आहे. तांदळावरती मटण चांगलं पसरून घ्यायचं, व्यवस्थित एकसारखा लेअर करून घ्यायचा. त्यानंतर आपण उरलेला सगळा तांदूळ यावरती टाकून घ्यायचा आहे, म्हणजे हा आपण 3 लेयर्समध्ये ही बिर्याणी आपण बनवणार आहे. तर सगळा तांदूळ मी अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे. तर यावरती आपण तळून घेतलेला कांदा तो घालायचा आहे. तर कांद्याचा कलर तुम्ही बघू शकता, अगदीच डार्क झालेला नाही. त्यानंतर काजू आणि कोथिंबीरसुद्धा पसरून घ्यायची आहे. नंतर खायचा जो कलर आहे तो पाण्यामध्ये थोडासा मिक्स करायचा आहे
आणि ओतून घ्यायचा. त्यामुळे बिर्याणीला कलरसुद्धा खूप छान येतो. इथे तुम्ही दुधामध्ये केसर घालून मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. या पातेल्यावरती कोणती प्लेट घट्ट बसू शकते अशा मापाने आपण प्लेट घ्यायची आहे, ज्यामधून हवा अजिबात बाहेर जाणार नाही. पण त्यासाठी सुद्धा आपण एक सुती रुमाल अशा पद्धतीने पाण्यात भिजवून पिळून घ्यायचा आहे. रुमालामध्ये पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे, फक्त आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी तव्यामध्ये हे पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यावरती जाड ओझं ठेवलेलं आहे. तर अगदी 15 मिनिटानंतर बघू शकता आपल्या बिर्याणीला चांगली वाफ मिळालेली आहे आणि बिर्याणीचा कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर बिर्याणी घेत असताना नेहमी एका बाजूनेच पहिल्यांदा हलवायची. सगळी बिर्याणी एकदम हलवायची नाही, त्यामुळे त्याचे लेयर्स बिघडले जातात. तांदूळ अगदी मोकळा शिजलेला आहे. अगदी परफेक्ट अशी ही बिर्याणी अगदी पटकन तयार होते. इथे बिर्याणीसाठी मी दही वापरलेलं नाही, मटण मॅरिनेट करून ठेवलेलं नाही, तरीसुद्धा परफेक्ट अशी बिर्याणी बनलेली आहे. तर अगदी झटपट आणि कमी वेळात ही बिर्याणी पटकन तयार होते. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.